सागर मुवमेंट आहे का? लोक रेस्क्यू करायला तिथे खाली उतरले. आता लोकांना आहे ना खूप सोपं वाटतं, घाई गडबड करून चालत नाही, कारण परिस्थिती आहे त्यापेक्षा बिघडू शकते. यांच्यातल्या कुठल्याही रेस्क्यू टीमला याच्या म्हणजे हे जे काही चांगलं काम करतात, ह्युमॅनिटेरियन काम आहे म्हणून आपण, याचा एक नवा पैसा मिळत नाही. नंतर लोक काय म्हणले, भोशी डॅमला काय दरवर्षी दोघं तिघं मारतातच ना. आणि पाण्याच्या ताकदीचा अंदाज येत नाही लोकांना. ते असं नको तिथे उभं राहून सेल्फी काढण्याच्या नादात इतके अपघात घडलेत. अगदी चिंचोळी वाटे आणि दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत, तर तिथे एका वेळी जर 2000 माणसं गेली तर काय होईल? अरे बापरे. की मेडिक्लेम आणि पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्सचा तुम्ही ट्रेकवर गेलेले असताना ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला क्लेम मिळत नाही. याच्यामध्ये फक्त स्वयंनियमन, सेल्फ डिसिप्लिन हा एकच मार्ग आहे. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज एक अतिशय महत्त्वाचा विषय मी घेऊन आलोय. त्यापूर्वी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि ओळखही मी करून देतो. आपल्यासोबत आज आहेत पुष्कराज आपटेजी. पुष्कराज आपटे हे जवळपास 30-40 म्हणजे 1980 पासून आउटडोअर ॲडव्हेंचरमध्ये काम करतायत. अनेक वर्षांचा अनुभव आहे. आजही ते अनेकांना ट्रेनिंग देत असतात. नुसतं ट्रेनिंग नाही तर सुरक्षेबद्दलही सांगत असतात. आता साधारण या ओळखीनंतर तुमच्या हे लक्षात आलं असेल की या पाहुण्यांना इथं का बोलवलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून, गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं काही घटना घडत आहेत, ज्या कोणीतरी कुठेतरी घसरून पडतं, सेल्फी म्हणून काढायला जातो आपण आणि अपघात घडताना दिसतोय. आता पाऊस पडल्यानंतर ट्रेकर्स निघतात, काही हौशी असतात, काही प्रोफेशनल असतात, पण तिथं काही अपघात घडतात आणि मग त्यावरून एक विषयाला तोंड फुटतं. आजचा विषय हाच आहे की हे जे सगळं नवीन सुरू झालं आहे हे प्रमाण काय आहे, आधीपासून होतं की आता खूप वाढलं आहे, आणि हे जे अपघात आपण टाळू कसे शकतो, म्हणून आज आपण त्यांना बोलवलं. तुमचं मी खूप स्वागत करतो सर. आणि विषयाला सुरुवात करायच्या आधी एक आमच्याकडनं छोटीशी भेट. अश्मन पेबल्स तर्फे हा एक हँड पेंटेड दिवा, आणि पुणे कॉटन कंपनी तर्फे ही एक छोटीशी भेट. थँक्यू. पुणे कॉटन कंपनी आणि अश्मन पेबल्स हे दोघेही इंस्टाग्रामवर आहेत. तुम्हाला जर हँड पेंटेड दियाज हवे असतील, युनिक आहेत ते, तर तुम्ही जरूर इन्स्टावर जा, ते पेज पहा आणि ऑर्डर करू शकता. आणि पुणे कॉटन कंपनीकडून तिथे टी शर्ट्स असतात, मित्रमणेचे टी शर्ट्स तुम्हाला तिथं मिळतील, जे मी बऱ्याचदा घालत असतो, तर तेही तुम्हाला तिथं मिळतील. तुम्ही जरूर त्या साईटवर जा. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची माहिती आहे. थँक्यू. सरप्राईज आहे. आलेल्या पाहुण्याचं स्वागत काहीतरी केलं पाहिजे ना सर. तर सुरुवात करूया. बरोबर. काही दिवसांपूर्वी एका इन्स्टा स्टारचा अशाच घटनेमध्ये मृत्यू झाला. ती गेली शूट करता करता, तिचा तोल गेला आणि ती खाली पडली, धबधब्यात पडली. आणि मग एकदम बातम्या आल्या, त्याच्यावरनं खूप उहापोह पण झाला. आणि मग विषय सुरू झाला की काय चाललंय सगळं. तर मला थेट प्रश्न तुमचा आज आहे की हे जे आउटडोअर ॲडव्हेंचर आता नवीन सुरू झालेलं आहे, तुम्ही स्वतः सर महाराष्ट्र ॲडव्हेंचर काउन्सिलचे संचालक सुद्धा आहेत, तर काउन्सिल म्हणून तुम्ही या सगळ्या घटनांकडे कसं पाहता, आणि ती जी घटना घडली ती फार महत्त्वाची होती महाराष्ट्रासाठी, त्याबद्दल सांगा. नक्की. त्या घटनेबद्दल आधी सांगतो मी की तुझे मगाशी दोनदा म्हणलास की हे जे नवीन सुरू झाले, तर ते नवीन नाही सुरू झालेलं. खरं तर लोक डोंगरात खूप वर्षांपासून जातात. हो. महाराष्ट्रातली अगदी गिर्यारोहणाची सुरुवात मांडली तर ती 70 वर्ष जुनी जाईल. पण गेली 10-15 वर्ष जे लोक बाहेर जात आहेत त्याच्या संख्येत स्फोट झालेला असं म्हणायला पाहिजे. स्फोट हा एकच शब्द सुचतो मला. त्याला कारणं खूप आहेत, मी आत्ता सगळ्या कारणात जात नाही. पण एक काळ असा होता, म्हणजे मी जेव्हा ट्रेकिंगला सुरुवात केली तेव्हा अनुभवी माणसाबरोबर जा असं कोणीही सांगायचं. तो एकटा जाऊ नको, तू बा त्यांच्याबरोबर जा. असं करत करत सिनियर्स लोकांकडनं ज्युनियर शिकत जायचे, असं लोक तयार होत जायचे. सोशल मीडिया जेव्हा आले आपल्याकडे, सोशल मीडिया आले, इंटरनेट, फोनची रेंज जिकडे तिकडे यायला लागली, रस्ते खूप दूरपर्यंत झाले. म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत, रस्ते झाले याच्या म्हणजे तक्रार नाही आहे. लोकांकडे डिस्पोजेबल इन्कम जास्त आलं, लोकांकडे मोटरसायकली आल्या, खूप प्रगती झाली लोकांची. पण झालं काय
त्याच्यामुळे आपणही जाऊ शकतो असं लोकांना वाटू लागलं, जे पूर्वी नव्हतं. पटकन जाऊन परत येता येतं. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर नाणेघाट जे जागा आहे जुन्नरजवळ, कॉलेजमध्ये असताना मी जर ट्रेकला गेलो तर माझ्या आईला साधारणपणे आता आपला मुलगा एक 3-4 दिवसांनीच परत येईल, कारण तेवढा वेळच लागायचा तिथे पोहोचायला. आता तुम्ही पुण्यातनं पहाटे लवकर निघालात तर तुम्ही नाणेघाटला जाऊन दुपारी जेवायला पुण्यात परत येऊ शकता. बरोबर. रील वगैरे काढून, सेल्फी काढून, असं सगळं करून. तर सोशल मीडियावरती कोणतरी मग हा कोणालाच माहित नसलेला धबधबा, करेक्ट, हिडन जेम्स ऑफ पुणे, हिडन जेम्स ऑफ नाशिक, हिडन वॉटरफॉल, हिडन पूल, हिडन फॉरेस्ट, हिडन केव्ह, हे जे सगळे लोक तिकडे जातात. बरं, तुम्ही जाता ते बघता, पण लोकांना सांगायचं पण हव्यास असतो ना. मग तिथनंच रील टाकायचं, मग फेसबुक लाईव्ह. हे बघितल्यामुळे होतं काय की ज्यांना अनुभव नाहीये डोंगरात जायचा, सेफ्टीचा, सुरक्षेचा, की इथे काहीतरी धोका आहे याची जाणीवच नाहीये, अशा लोकांना पण वाटतं की आपणही जाऊ शकतो. मग अरे हे बघ मस्त रील आले, चल पुढच्या आठवड्यात आपणही जाऊयात. की पुढच्या शनिवारीवर तिथे हिडन जेमच्या ठिकाणी 2000 लोकांची गर्दी होते आणि मग जे नको ते घडतं. तर हे नवीन नाहीये, लोक खूप वर्ष मी नवीन अशासाठी म्हणालो होतो की हे जे इन्स्टाचं फॅड आलं त्या अर्थानं हे मात्र नक्की नवीन आहे. नवीन अशा अर्थाने की अनुभव नसलेले लोक तिथे आता खूप प्रमाणात जायला लागलेत. ही चिंतेची बाब आहे. लोकांनी तिथे जाऊ नये असं माझं अजिबात म्हणणं नाही. एक काळ असा होता की आम्हीच ओरडून ओरडून लोकांना सांगत होतो घरच्यांसकट की तुम्ही चला ना एकदा डोंगरात, तुम्हाला तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. आता उलटी परिस्थिती झाली. माझा एक मित्र आहे डॉक्टर, तो माउंटेनियरच आहे, तो आमच्यासाठी फर्स्ट एड कोर्सेस घेतो. त्याचा माणसं माझा हा नेहमीचा वादाचा मुद्दा आहे. तो म्हणतो आता तुम्ही ओरडू नका, तुम्हीच सांगत होता ना इतकी वर्ष डोंगरात चला डोंगरात चला, आता येत आहेत लोक. तर हे आपण थांबवू शकत नाही. मॅनेज कसं करायचं हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. त्याच्यातली सुरक्षा, त्यातली सेफ्टी, अशा घटना होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी, हा नक्की चिंतेचा विषय. आणि त्या चिंतेतनंच महा ॲडव्हेंचर काउन्सिलची निर्मिती झालेली. जो दुसरा प्रश्न होता की काउन्सिलचं काम काय, की हे जे प्रकरण बोकाळत चाललेलं आहे त्याला काही धरबंध राहिलेला नाही, त्याला काही नियम नाहीये, त्याला काही डिसिप्लिन नाहीये, लोकांच्यात संयम नाहीये. तर हे कसं सांभाळायचं सगळं. तर या कल्पनेतनं महा ॲडव्हेंचर काउन्सिलचा जन्म झाला 2019 मध्ये. याच्यामध्ये मगाशी जो आपला विषय झाला होता बोलतो ती इन्स्टा स्टार पडली, बरोबर, त्यावर टीका पण आधी खूप झाली होती की असे कसे ते गिर्यारोहक काय ते खाली रेस्क्यू ऑपरेशनला उतरलेले आहेत, तो व्हिडिओ निघालाय. ती पूर्ण केस काय होती सांगा ना. झालं असं की ती जी इन्फ्लुएन्सर होती, माझा इन्फ्लुएन्सशी काही वैर नाही, अजिबात वाकडा नाही. Correct. ते त्यांचं काम करतायत, ते करू देत. ते त्यांनी नीट करावं एवढंच माझं म्हणणं. नीट म्हणजे काय तेही मी सांगतो 2 मिनिटात. ती तिथे त्या धबधब्याच्या उभं राहून ते काय रील करत होते. ती जागा अतिशय धोकादायक आहे. दुसरं असं आहे की त्याच ठिकाणचा एक मागच्या वर्षी काढलेला व्हिडिओ सुद्धा सर्क्युलेट होतोय जिकडे, जिथे असे लोक असे बसत असे सरपटत चाललेले आहेत. तिथे दरवर्षी आपल्याकडे होतं काय, पावसाळ्यात थोडी माती ढासळते, दगड खाली पडतात. त्यामुळे तीच जागा जिथे मागच्या वर्षी एक 4 फूट उभं राहायला जागा होती, तिथे यावर्षी 2.5 फूट उभं राहायला जागा असते. असंही होतं खूप ठिकाणी. तिथे तसंच झालेलं आहे. तुम्ही मागच्या वर्षीचा व्हिडिओ आणि या वर्षीचा व्हिडिओ कम्पेअर केला तर तुम्हाला दिसेल की ही जागाच बदलली आहे. तर ती तिथे उभं राहून व्हिडिओ काढत होती. आत्ता सध्याचे जुलै महिन्याचे दिवस, व्हिजिबिलिटी कधी कधी 10 फूट सुद्धा नसते. म्हणजे अक्षरशः तुम्हाला माणूस 10 फूट पलीकडे गेला जंगलात तर तुम्हाला तो दिसणार नाही. पाऊस होता, ढग तर होते, मग लोक त्याला धुकं म्हणतात. धुकं नाही, ते ढग असतात. तुम्ही ढगातच असता. सह्याद्रीचा जो घाटमाथा आहे तिथे जे मान्सूनचे सगळे धुकं नसतं, ढगच असतात, ढगात असतात तुम्ही. ती तिथनं घसरून खाली पडली. मग तो आरडा रेस्क्यू टीम्सला पाचारण हे सगळं झालं. लोक रेस्क्यू करायला तिथे खाली उतरले. आता लोकांना आहे ना खूप सोपं वाटतं. मग त्याच्यावरती नंतर अशी टीका झाली की रेस्क्यू टीमला 6 तास लागले. मग टीव्ही मीडियावरती मी काही न्यूज बघितल्या होत्या, त्याच्यामध्येही अशी टीका, त्या जिचा अपघात झाला तिची बाजू घेतल्यासारखी की अशी ती पडली आणि रेस्क्यू टीमला 6 तास लागले. अरे तुम्हाला माहितीये का की तिथे तेवढ्या निसरड्या ठिकाणी जिथे एक तर आधी ती लोकेट करायची की नक्की कुठे पडली, पहिल्या टप्प्यावर आहे, दुसऱ्या टप्प्यावर आहे, तिसऱ्या टप्प्यावर आहे. तुमच्याकडे तेवढे दोर असायला पाहिजेत, तेवढी टीम असायला पाहिजे.
ती टीम स्वतः प्रशिक्षण घेतलेली असली पाहिजे. नाहीतर एकदम अरे चला 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 म्हणून असं खूपदा होतं ना. म्हणजे बीचवर तर कायम अशा बातम्या येतातच की एक जण बुडतो आणि त्याला वाचवायला 2 जण असतात, तेही बुडतात. म्हणजे रेस्क्यू आणि फर्स्ट एड मधला एक प्रिन्सिपल असा आहे, 3 प्रिन्सिपल पैकी एक प्रिन्सिपल असा आहे की परिस्थिती जी आहे त्याच्याहून अजून काही गंभीर होऊ द्यायचं नाही. तर ही जबाबदारी पण असते रेस्क्यू टीमवर, ती की एकमेकांना आपणच पडत नाहीत ना हे बघायला. तर ते सगळं बघत बघत त्यांना खाली उतरायचं होतं. ती जिथे पडली होती ते लोकेट करायचं होतं. तिचं फर्स्ट एडच्या नियमांप्रमाणे काय व्हायटल साईन्स बघायचे आहेत, काय करायचं आहे, जर पाठीला लागलं असेल तर स्ट्रेचरवर कशा प्रकारे ठेवायचं, हेड इंजुरी आहे का नाही, नेक इंजुरी आहे का नाही, कॉन्शियस आहे का नाही, अमुक तमुक सगळं बघून ती स्ट्रेचरवर ठेवून त्या धबधब्यातनं ते स्ट्रेचर दोराच्या सहाय्याने वरती आणावं लागतं. हे प्रकरण करणं अतिशय किचकट, अत्यंत अवघड आणि वेळखाऊ काम असतं. याच्यात घाई गडबड करून चालत नाही, कारण परिस्थिती आहे त्यापेक्षा बिघडू शकते. बरोबर. तर साहजिकच त्याला जेवढा वेळ लागला तेवढा लागणारच होता. झालं असं की कुठून तरी हे 6 तास हे प्रकरण लोकांनी पकडलं आणि रेस्क्यू करायला 6 तास का लागले, असा एक सूर त्या सगळ्या प्रकरणाला आला. दुर्दैवाने असं झालं की जे इतर इन्फ्लुएन्सर आहेत, ज्यांना काय त्यांच्या कम्युनिटीतली एका मुलीचा अपघात झाल्याचं दुःख, तो दुःख सगळ्यांनाच होतं. जी घटना घडली ती वाईटच, त्याच्यातलं माझं काही म्हणणं नाही. तर त्यांनी त्यांची बाजू मांडायला म्हणून इतर काही इन्फ्लुएन्सरनी पण व्हिडिओ टाकायला सुरुवात केली की आपल्या क्षेत्रातली अशीशी पडली. लोकांना असं वाटतं ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर म्हणजे नुसतं ग्लॅमर असतं आणि फार सोपं काम असतं, आमचं काम किती अवघड आहे तुम्हाला माहितीये का, तर ती पडली, तिला रेस्क्यू करायला 6 तास का लागले. मग ते इथेच थांबले नाहीत, तर ते रेस्क्यू टीम व्हिडिओ का काढत होती असा पण त्याच्यावर आक्षेप घेतला गेला. तर लोकांना हे माहित नाहीये की रेस्क्यू टीमला ते काय करतायत याचं डॉक्युमेंटेशन करून ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं. पण ते मस्ट असतं. कारण असं आहे की आता तरी गेल्या 3-4 वर्षामध्ये पोलीस दलाचं खूप सहकार्य मिळायला लागलंय. कारण बरेचदा असं होतं की अशी जागाच अशी असते की पोलिसांनाच कळतं की आपलं कामच नाहीये, मग त्या रेस्क्यू टीमला बोलवा रे. पण पूर्वी असं व्हायचं ते पोलिसच 100 प्रश्न विचारायचं नंतर. मग तुम्ही खालती नेलं तेव्हा तो जिवंत कशावरून नव्हता, मग तुम्ही ते आणताना गोंधळ कशावरून झालेला नाही. त्यामुळे मग ते हे भानगड नको म्हणून आपण आपले जे जे करतोय त्याचा एक व्हिडिओ नंतर लोकांना. दुसरं असं आहे की बऱ्याचदा ज्याचा अपघात झालेला असतो त्याचे नातेवाईक ते गोळा झालेले असतात, त्यांची मनस्थिती साहजिक आहे की काय गोंधळलेली असते. ते चिडलेले असू शकतात, ते काहीतरी प्रश्न विचारू शकतात, किंवा त्यांना ते जरी सेन्सिबल असेल त्यांना की हे बघा प्रूफ म्हणून आम्ही हे असं असं केलेलं आहे. तर ते व्हिडिओ डॉक्युमेंटेशन अतिशय गरजेचं आहे. तर त्या दुसऱ्या इन्फ्लुएन्सरनी काय सांगितलं की आम्ही व्हिडिओ करतो त्याच्यावर तुम्ही टीका करता की हे काय असे मिनिस्कर्ट घालून काय धबधब्यात व्हिडिओ करतात का, मग रेस्क्यू टीम का व्हिडिओ करत होती. त्याच्यावरनं मात्र मग आमची जी सगळी कम्युनिटी आहे ती खवळली की अरे ज्यातलं कळत नाही त्याच्याबद्दल बडबड नका करू ना. बरोबर. मग ते प्रकरण चिघळत गेलं. मग लोकांनी तिच्या त्या व्हिडिओवरती कॉमेंट टाकल्या की ज्यातलं कळत नाही तर तू बडबड करू नको. मग तिने त्याच्यावरती काहीतरी चिडून कॉमेंट टाकली. मग तिने नंतर सांगितलं की मी आता रेस्क्यू टीमवरती FIRच करणार आहे. या सगळ्यातनं ना एक चांगलं, हा थोडासा मी घाबरून शब्द वापरतोय, पण चांगलं घटना काय घडली, आमची जी अख्खी कम्युनिटी आहे त्यातही आपापसात हेवे दावे आहेतच ना. इथे काय सगळे महात्मे कोणीच नाही, सगळीकडे माणसं तशीच असतात. आमची मात्र सगळी कम्युनिटी याच्यामुळे एकत्र आली आणि एकमताने सगळ्यांनी ठरवलं की FIR वगैरे झाली ना तर आपण सगळ्यांनी याच्या विरुद्ध आवाज उठवायचा. तर FIR झाली नाही, कारण असं आहे की FIR करायला जागाच नव्हती. कशावर FIR करणार ना. रेस्क्यू करायला 6 तास लागले, याच्यावर FIR नाही करता येत. बरोबर. त्याच्यात काहीतरी निष्काळजीपणा असेल तर. पण रेस्क्यू बद्दल ज्यांना माहितीच नाहीये ते ठरवणार कसं ना की निष्काळजीपणा झालाय का नाही. खरी गोष्ट आहे. मग लोकांनी तिचं ते इंस्टाग्राम चॅनल रिपोर्ट केलं. मग ठीक आहे काय झालं वगैरे. मग तिची एक स्टोरी डिलीट केली आणि इत्यादी. पण जी मूळ घटना घडली ती का घडली, ती घडायला हवी होती का, त्या मुळात त्या पहिल्या इन्फ्लुएन्सरने जी पडली तिने तिथे उभं राहून तशी रील करायला हवी होती का, तिच्या पायात व्यवस्थित बूट घातलेले होते का, हे जे मूळ प्रश्न आहेत
हे राहिलं बाजूला. आणि हे नको तेच प्रश्नावरनं चर्चा झाली की 6 तास का लागले, व्हिडिओ का काढले. मुळात ती तिथे उभं राहून ज्या प्रकारे तिथे उभी होती तेच अयोग्य होतं. हा मुद्दा थोडासा मागे पडला. कारण हे असं होत चाललंय की त्यातला कोर इश्यू काय आहे तो राहतो बाजूला आणि त्याच्यावरती वेगळी चर्चा होतो. याच्यामध्ये आता आउटडोर ऍडव्हेंचर जे आहे आता हे ह्याच्यामध्ये नेमकं काय काय येतं? म्हणजे ट्रेकिंग येतं, कडे येतात, केव्ज येतात, समुद्र पण येतो का, पूर पण येतो का, काय काय येतं याच्यामध्ये? पूर इन्सिडेंटल आहे असं मी म्हणेन. पण मी ऍक्च्युली आता जो 2021चा जो सरकारी अधिनियम आहे तो दुर्दैवाने धूळखात पडलाय. त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाहीये. त्याच्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीजची एक पूर्ण यादी बनवलेली आहे. आणि एक चांगली गोष्ट अशी केली की त्याच्यामध्ये जमीन, हवा आणि पाणी, लँड बेस्ड ऍडव्हेंचर, एअर बेस्ड ऍडव्हेंचर, वॉटर बेस्ड ऍडव्हेंचर अशी त्याच्यामध्ये आता यादीच आहे. तर त्याच्यामध्ये ट्रेक आले, त्याच्यामध्ये रॉक क्लाइम्बिंग आलं. म्हणजे आता काही ठिकाणी जिथे तुम्हाला दोर वगैरे लावून वर जावं लागतं, मग लिंगाणा, नाणेघाटाजवळ खडा पारशी म्हणून एक खूप फेमस सुळका आहे तो, किंवा आता आजकाल लोक कड्यावरती, किंवा आता ते बिल्डिंग मध्ये सुद्धा करायचं एक फॅड आले, किंवा मॉलमध्ये लहान मुलांच्या बर्थडेला आजकाल ते टेम्पररी करून देतात, जो एक खूप धोकादायक ट्रेंड आहे. पण मी त्याकडे नंतर येतो. 2 बिल्डिंगच्या मध्ये किंवा एक उंच आणि एक खालती त्यामध्ये एक दोर बांधलेला असतो आणि हार्नेस मध्ये बसून त्याच्यात कॅरव्हॅन हुई असं करून त्याच्यावर इकडून तिकडे रिव्हर क्रॉसिंग सारखं. रिव्हर क्रॉसिंग म्हणजे तो टेक्निक मूळ नदी ओलांडण्यासाठी केलेलं आहे, पण त्याची आता त्याची झाली आहे गंमत. अच्छा. मग रॅपलिंग हे आजकाल आता आपल्याकडे फॅड झालंय. नवीन एक फॅड निघालेलं म्हणजे वॉटरफॉल रॅपलिंग. हा, धबधब्यातनं रॅपलिंग, हे सगळे आहेत. अजून आपल्याकडे केव्हिंग हा प्रकार इतका नाहीये, तसा त्याला स्कोपही कमी आहे. तितक्या खोल आणि जशा मेघालयमध्ये किंवा आंध्रमध्ये जशा केव्ज आहेत तेवढ्या नाही आहेत महाराष्ट्रात. भगवती किल्ल्यापाशी आहे, नाहीच आहे तसं नाही. केव्हिंग हा त्यातल्या त्यात कमी आहे भाग. पण अगदी 1 दिवसाच्या ट्रेक पासून ते 7 दिवसाच्या लांब ट्रेक पर्यंत, 2 तासाच्या क्लाइंब पासून ते रिव्हर क्रॉसिंग पर्यंत, असे सगळे जमिनीवरचे ऍडव्हेंचर प्रकार. पाण्यातले म्हणजे राफ्टिंग, रिव्हर राफ्टिंग, जे आपल्याकडे खूप कमी ठिकाणी होतं. कुंडलिका नदीत कोलाड जवळ होतं. कनोईंग. आता खरं म्हणजे आपण गोव्याला गोव्याला तारकर्लीला इकडे जे बघतो ते पॅरासेलिंग, ते बोटीत तुम्हाला पतंग करतात नाही थोडक्यात. तर तोही ऍडव्हेंचर प्रकार आहे, कारण त्याच्यातही सुरक्षा महत्वाची आहे. त्यातही ऍक्सिडेंट झालेले आहेत, केबल तुटून. गुजरातमध्ये आता रिसेंटली झाला, तो पतंग गेला भलतीकडेच, आसारी हातात म्हणजे बोटीत. त्यामुळे पॅरासेलिंग आहे, पॅराग्लायडिंग आहे जे आपल्या कामशेत जवळ खूप ठिकाणी होतं. स्कुबा डायव्हिंग आहे जे तारकर्लीला काही प्रमाणात चालू आहे आणि स्कोप मात्र खूप आहे. कयाकिंग हा एक आपल्याकडे खूप कमी प्रचलित असा प्रकार आहे, पण छोटीशी बोट असते ज्याच्यात एकच माणूस बसू शकतो आणि त्या बोट म्हणजे उघडी नसते. त्यात 2-3 प्रकार येते. सीट ऑन टॉप कयाक म्हणून एक असतं, एक जी काय त्याच्यामध्ये तुम्हाला असं भोक असतं त्या बोटीला, त्याच्यात बसायचं, त्याच्यात आत जाऊन बसायचं असतं. एकच भल्लं असतं ज्याला 2 पॅडल असतं, असं करत तिथे जायचं असतं. खरं तर आपल्याकडे इतके लेक आहेत, जलाशय आहेत मोठ्या मोठ्या धरणांमुळे, तिथे कयाकिंग ही ऍक्टिव्हिटी तापोळ्याच्या इथे आहे. अगदी महाराष्ट्रात नाहीच असं नाही, पण ज्या प्रमाणात कयाकिंग होऊ शकतं त्या प्रमाणात अजून सुरू नाही झालेलं. तर हे सगळेच प्रकार आल्यामुळे काय फायदा झाला आता? पर्यटन हा एक व्यवसाय आहे. म्हणजे कसं आहे की 1980च्या आधी आपण 15-20 वर्ष असं म्हणूयात की अगदी कमी लोक बाहेर पडत होती आणि त्याच्यामध्ये किल्ल्यावर जाणे, रायगड बघायचा आहे मला, प्रतापगड बघायचा आहे, अरे मी पुरंदरला नाही गेलो, चल लोहगड विसापूर बघूयात. आणि अर्थात बाबासाहेब पुरंदरे, अप्पा दांडेकर, नंतरच्या काळात प्र के घाणेकर, आनंद पांडे अशी सगळी आमची प्रेरणास्थान होती की शिवाजी महाराज, इतिहास आणि मग पन्हाळगड ते विशाळगड, ते महाराज ज्या वाटेनी गेले पावनखिंडीतनं तो ट्रेक करूयात. असे किल्ल्यामुळे ट्रेक सुरू झाले. बरोबर. 1980 पर्यंत साधारण प्रकार असाच चालवतात.
मिड 80s मध्ये आपण असं म्हणूयात की लोकांनी व्यवसाय म्हणून सुरू केला, की फुल टाइम आपण लोकांकडनं पैसे घेऊन त्यांना ट्रेकला घेऊन जाऊ. ऑर्गनाइज्ड ॲडव्हेंचरची सुरुवात झाली, जिथे म्हणजे माझी ट्रेकिंग कंपनी आहे, तुला यायचे, तुला अनुभव नाही, तर तुला बरोबर व्यवस्थित घेऊन जाऊन परत आणण्याची जबाबदारी माझी आहे ना, कारण मी पैसे घेतले. याला म्हणतो आपण ऑर्गनाइज्ड ॲडव्हेंचर. याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी ट्रान्सफर होते ऑर्गनायझरवर. हे जवळजवळ एक 20 वर्ष चालू होतं. मी मागाशी म्हणल्याप्रमाणे नवीन रस्ते, लोकांच्या हातात इंटरनेट, मोबाईल, म्हणजे थोडक्यात सोपा कॅमेरा. करेक्ट. एकेकाळी मी जेव्हा पूर्वी ट्रेकला जातो 36चा एक रोल, तो 4 दिवस, तो या जनरेशनला माहितच. तो 4 दिवस असा वाचवून फोटो काढायचे आणि घरी आल्यानंतर 3 दिवसांनी कळायचं की 36तले फोटो आलेत किती. आता एका ट्रेकवरतीच 2-3 हजार फोटो निघतात. होय. फोन म्हणजे सोपा कॅमेरा. आणि सोशल मीडियामुळे पटकन लोकांना सांगायची घाई. तिथे धबधब्याच्या तिथे उभं राहून जे रील करताना त्यांची गंमत वाटते मला. तो फोटो काढा, नंतर नीट जमिनीवर उभं राहून मग त्या धबधब्याची माहिती सांगा ना. हे असं नको तिथे उभं राहून सेल्फी काढण्याच्या नादात इतके अपघात घडलेत. सेल्फी ऍक्सिडेंट्स हा एक नवीनच प्रकार आता झालेला आहे. बुरुजावर उभं राहून कड्याकडे पाठ करून सेल्फी काढणे. तुम्ही असं काही सांगू शकाल अनुभव आलेले, म्हणजे तुमच्याकडे आलेले केसेस? सेल्फी ऍक्सिडेंट कुठले नाही, पण म्हणजे तुम्ही किंवा काय, मुळशी जवळ त्या रेस्क्यू मध्ये मी नव्हतो, पण माझे बरेच मित्र होते, मी ते कोऑर्डिनेट करतो. असेच पावसाच्या सुरुवातीचे दिवस होते आणि तिथे मुळशी तामिणी घाट तुम्हाला माहिती असेल, ते गाडीत बसले होते 4 जण, फोटो काढत होते आणि म्हणजे जमीन संपली आहे हे त्यांच्या लक्षातच नाही आलं. आणि पहिल्या टप्प्यावर जिथे जी गाडी आपटली ते मागची 2 दारं उघडली गेली, ते दोघं बाहेर पडले, पुढचे दोघं बाहेर नाही पडू शकले, ते गाडीत अडकून राहिले, ते 4 पडले. मग अर्थात ते नेहमीप्रमाणे रेस्क्यू टीमला बोलवा, हे ते रात्रभर तो रेस्क्यू चालला होता. ते 4घंही त्या ॲक्सिडेंटमध्ये गेले, वाचलं कोणीच नाही त्यातलं. पण हेच की एकतर रस्ता सोडून तिकडे गाडी न्यायची का, हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरं असं की गाडी किती पुढेपर्यंत न्यायची, हे हा खरं म्हणजे पण हे आपण पोस्ट फॅक्टो म्हणतो की कॉमन सेन्स आहे ना. अजून एक मध्ये रील आलं होतं, पण ते मी फक्त रील पाहिलं होतं की गाडी शिकवत होतं कोणीतरी कड्या, आता ही गाडी शिकवायची रिव्हर्स घेता घेता ती गाडी खाली. करेक्ट. आता ती गाडी शिकवायची जागा आहे का? पण हे जे प्रश्न आहेत ते लोक विचारतच नाहीत कधी, की त्याच्यावर काय करायचं. चर्चा वेगळ्याच विषयावरती होते नंतर. करेक्ट आहे. हो. तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे की कुठल्याही इन्सिडेंटकडे लोक इम्पर्सनली बघत नाहीत. पण मी तुम्हाला सांगू का, तुम्ही आता बोलतो तर माझ्या डोक्यात एक पटकन आलं की हे कॉमन सेन्स आहेत. ही गाडी शिकायची तर कुठे शिकायची, गाडी आत घ्यायची तर किती आत घ्यायची, घालायची. तुम्ही इतके वर्ष काम करताय, काउन्सिल पण आता त्यामार्फतही काम करताय, रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालेला आहात. मला वाटतं लोकांची सायकी बदलते आहे काहीतरी. म्हणजे हे सगळं माहीत असून सुद्धा असं काय होतंय की आपण हिप्नोटाईज झाल्यासारखे त्या आहारी जातो. काय होतं, हे काय चाललंय? सायकी बदलतीये का नाही ते मला माहीत नाही, पण एक मात्र मला नक्की लक्षात आलंय, आणि हे मलाही लक्षात आलं अक्षरशः गेल्या महिन्यात. 40 वर्ष ॲडव्हेंचर फील्डमध्ये राहून असं मलाही वाटलं होतं की आपल्याला सगळं आता आलंय, समजले बरं का आपल्याला सगळं. तसं नाही आहे, माझा भ्रम होता. अमेरिकेच्या एका कन्सल्टिंग कंपनी आहे, दे आर कन्सल्टंट्स टू ॲडव्हेंचर ऑर्गनायझेशन्स. त्यांचं एक रिस्क मॅनेजमेंट फॉर आउटडोर प्रोग्राम नावाचा एक ऑनलाईन कोर्स आहे. तो मी बरे 2-3 वर्ष करूया म्हणत होतो, म्हणून मी आता तो जून महिन्यात केला. तर म्हणलं ठीक, आपल्याला काय अनुभवच एवढा आहे ना, आपण होऊ पास हा कोर्स. नाही झालो पास मी. पण त्याच्याबरोबर जे टेक्स्टबुक आहे ना, त्याच्या पहिल्या वाक्याने माझी विकेट काढली. म्हणजे बॅटीखाली टप्पा त्रिफळाचीत. पहिलं वाक्य त्या टेक्स्टबुकमधलं असे की डेफिनेशन ऑफ रिस्क ती अशी होती की द चान्स ऑफ समथिंग अनडिझायरेबल हॅपनिंग इथपर्यंत ठीक आहे, दॅट इज आउटसाइड द टॉलरन्स ऑफ सोसायटी. म्हणजे अमुक एक गोष्ट धोकादायक आहे हे एका खोलीत बसून पुष्कराज आपटेने सौमित्र पोटे ठरवू शकत नाहीत. बरोबर. अगदी आपण राष्ट्रपती असलो आणि म्हणलं हे धोकादायक आहे तरी त्याला काही अर्थ नाही, कारण समाजात जोपर्यंत त्याच्याबद्दल
अरे हे डेंजरस आहे, हम्म. देर इज रिस्क हिअर, हम्म. हेच जर डोक्यात नसेल नसेल हं. तर लोक ते लाईटली घेणारच ना. म्हणजे आत्ता रिसेंटली घडलेली घटना अतिशय दुर्दैवी. 5 जण बुशी डॅमच्या मागचा जो कॅचमेंटचा जो धबधबा नाही काय ओढा आहे हो, हो. तिथे पाण्यात उभं राहून ते काय पावसाची मजा घेत होते. वरती पाऊस पडला डोंगरात. हो. आता ते 5-7 छोटे छोटे धारा सगळ्या एकत्र येऊन त्या ओढ्यात आल्या ना, आणि एकदम पाण्याची लेवल वाढली. ते काहीतरी 8 का 7 जण होते, मला आता आठवत नाही. 2-3 लहान मुलं होती, ती घाबरली. घोट्यापर्यंत असलेलं पाणी एकदम 1 मिनिटात वाढलं. गुडघ्यापर्यंत आलं आणि कमरेपर्यंत आलं की ते, आणि पाण्याच्या ताकदीचा अंदाज येत नाही लोकांना. हम्म. अजिबात अंदाज येत नाही. नाही मला पोहता येतं, पण टिअर टँकमध्ये पोहणं वेगळं आणि प्रवाह असलेल्या ओढ्यात पोहणं वेगळं. हम्म. जमीन आसमानाचा फरक आहे त्याच्यात. अगदी अगदी हो. ते पाणी वाढलं आणि वाढलं 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 वाढलं, मग आरडाओरडा सुरू झाला. मग लोकांनी तिथे एक तो मोठा काहीतरी पाईप का काहीतरी होता, हम्म. तो त्यांना टाकायचा प्रयत्न केला, फांदी तोडून, पण कुठे काय काही ते नाही झालं, वाहून गेलेच. गेले. हो. त्यात सुद्धा नंतर म्हणजे रागवलेली रिॲक्शन कशी, पाण्याची लेवल एवढी कशी वाढली. हम्म. आता हा पण माझ्या मते कॉमन सेन्स आहे ना. हम्म. लोक पिकनिकला कधीतरी तुम्ही गेलात ना तर पुढचे ऑब्झर्व करा, धबधब्यात तिथे लोक अरे कसले ढग आहेत बघ मस्त असे फोटो काढतात. करेक्ट. डोंगराचा माथा ढगात लपलेला असतो, करेक्ट. त्याचे लोक फोटो काढतात, सेल्फी काढतात. हो. तुम्ही जिथे उभा असता तिथे पाऊस पडत नसतो, वरती पाऊस पडत असतो. हम्म. आणि त्या 5-7 ओढ्यातलं पाणी हम्म. असं फनल मधनं कसं हो. यावं तसं. तसं त्या ओढ्यात येतं, तर वाढणारच ना पाण्याची लेवल. इथे बसून आपण म्हणू शकतो, मी जे म्हणतोय ना की आउटसाइड द टॉलरन्स लिमिट ऑफ सोसायटी, हम्म. हे का महत्वाचं आहे. आपण इथे म्हणू की अरे हा तर कॉमन सेन्स ना, वरती पाणी पडते म्हणजे वाढणार. पण जर हे लोकांच्या टॉलरन्स लिमिटमध्ये असेल, पण तू दुर्दैवाची गोष्ट काय, त्याच्यावरून एक 4 दिवस बोंबाबोंब झाली. हम्म. नंतर लोक काय म्हणले, बोशी डॅमला काय दरवर्षी 2-3 मरतातच ना. हम्म. म्हणजे 10,000 लोक दर रविवारी पावसाळ्यात जाणार, त्यातले 2-3 मरणार. हे तुम्ही चालतं, गृहीत धरलंय. हे चालतं. बापरे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. देर इज टॉलरन्स की काय गेले 2-3 लोक, अरे अरे पण काय त्याला काय करणार. तर या सगळ्यामध्ये आपण लोक जातात अनेक ठिकाणी, अपघात होतात. आत्ता सध्या जो माहोल आहे तो पावसाचा आणि ट्रेकर्सचा आहे, तर लोकांना दुर्ग भ्रमंती पण खूप करायची असते. किल्ल्यांवर खूप लोक जातात आणि तिथेही खूप इश्यूज होतात. कड्यावरनं पडतात बऱ्याचदा, गर्दी खूप होते आणि मग जत्राच भरते तिकडे. या किल्ले आणि तिथं जाणं ह्याच्याबद्दल तुमचं निरीक्षण काय काय सांगतं. किल्ल्यावरती लोकांना जावं असं वाटतं. तिथे एकतर आपल्याकडे किल्ल्यावरती जाणं हे जुनी परंपरा आहे. अगदी जावं, आणि का जाऊ नये. त्याच्यातनं तुम्हाला जर स्फूर्ती मिळणार असेल, चांगलं काहीतरी बघायला मिळणार तर जरूर जावं. किल्ले बघताना काय बघायला जातोय आपण हे भान ठेवून गेलं तर मला अजून आनंद होईल. की किल्ले बघायला जाताना तुम्ही राजगडला जर गेलात तर गुंजवणे दरवाजे बांधकाम कसं वेगळं आहे याचं पण तुम्ही जरा थोडं थांबून निरीक्षण केलं तर जास्त आनंद होईल. पण एक जो सध्या प्रकार, मी किल्ल्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, पण मी एक नक्की सांगेन की काही किल्ले आपल्याकडे असे आहेत. कलावंतीण हा एक एक्झाम्पल आहे, नाशिक जवळ हरिहर असं एक एक्झाम्पल आहे की जे त्याला एकच वाट आहे, अगदी चिंचोळी वाट आहे आणि दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. तर तिथे एका वेळी जर 2,000 माणसं गेली तर काय होईल. अरे बापरे, गोंधळ होणारच ना. 100%. आणि हेच आता होत आहे गेली काही वर्ष, की दर शनिवार रविवारी ते असे काही ठराविक जागा आहेत, ते सगळ्या मधमाशांच्या थव्यासारखे लोक तिथेच जातात. अतिशय महत्त्वाचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा. आणि इट इज अ टाइम बॉम्ब वेटिंग टू एक्सप्लोड. म्हणजे त्याचे काही व्हिडिओ बघून अक्षरशः थरकाप होतो की ते पुढं काय होणार. अशी एवढी गर्दी, लोक एकमेकांना इकडून तिकडून ओलांडून, ना सेफ्टीचा पत्ता आहे, ना रोप, ना हार्नेस, ना हेल्मेट, ना काही. आणि वरनं त्या अशा काय मुंग्यांच्या रांगेत वरनं एक जण घसरला तर तो 10-15 लोकांना खाली येऊन जाईल. तर याच्यावरती सुद्धा मॅकनी बरंच पाठपुरावा चालू आहे. पर्यटन मॅक म्हणजे महाराष्ट्र ॲडव्हेंचर काउन्सिल, MAC, तो मॅक. तर आम्ही सरकारला असं सांगतोय की प्रत्येक जागेची एक कॅरिंग कपॅसिटी असते ना. करेक्ट. त्याच्याहून जास्त लोक तिथे गेली तर गोंधळ होऊ शकतो, रिस्क आहे. तर याबद्दल तुम्ही काहीतरी करा. म्हणजे त्याच्यावरती बरंच काय चालू होतं. एका माणसाने असाही विचार केला होता की आमच्या एका मित्रांनी की आपण एक जर ॲप बनवलं
आता आपल्याला सिनेमाला जायचं असेल तर आपण काय कुठल्या तरी त्या ॲपवरती तिकीट बुक काढतो ना, आणि जर अरे हा सिनेमा हाऊसफुल आहे, मग आयदर आपण सिनेमाला जात नाही, त्याच्याऐवजी मसाला डोसा खायला जातो, की आपण दुसऱ्या पिक्चरला जातो. करेक्ट. तर जर अमुक किल्ल्याची कॅरिंग कपॅसिटी आपण अशी ठरवली की 2000, तर ऑनलाईन बुकिंगची पद्धत करता येईल का, असा पण एक प्रयत्न चालू आहे. पण आत्ता काय आहे, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. शनिवार रविवार आला की माझ्या अंगावर काटाच येतो. म्हणजे कुठंच जाता येत नाही ना. महाबळेश्वरला, म्हणजे आता मी पुण्यात आहे म्हणून पुण्याच्या आजूबाजूला सांगतो, सगळीकडे सिंहगड, सगळीकडे हीच, लोणावळा, खंडाळा, सगळीकडे इतकी गर्दी आहे. म्हणजे हे ठरवणार कसं नियमन? मग तो पोलीस यंत्रणेवर ताण येतो, ट्रॅफिकवर ताण येतो. म्हणजे आणि पोलीस यंत्रणेचं कसं आहे, बुशी डॅमचं उदाहरण आपण मगाशी घेतलं. गेली अनेक वर्ष तिथे शनिवार रविवारी बॅरिकेड घालून बंद. पण आता तुम्ही कुठे कुठे पोलीस ठेवणार आणि किती पोलीस ठेवणार? आणि ते पोलिसांचं मुळात काम नाही, पण ते करतात. त्यांचं काम आहे का नाही हा तो वेगळा मुद्दा, पण तुम्ही किती पोलीस ठेवाल? आणि हे आपण फक्त एका बुशी डॅम बद्दल बोलतोय. खरी गोष्ट. हरिश्चंद्रगडावरती तर तुम्हाला साधारणपणे पोलिसांची फौजच अख्खी फक्त हरिश्चंद्रगडावर ठेवावी लागेल, इतकी गर्दी होती तिथे. कोकण कडा जो आहे त्याचा फेमस, तिथे तू कुठे कुठे किती ठिकाणी तुम्ही लोकांना थांबवायला जाणार ना. म्हणून मी जे नेहमी म्हणतो की स्वयंनियमन, की अरे या रेलिंगच्या पलीकडे नको जायला, अरे इथे या पाण्यात नको उतरायला, अरे इथे इथे दरी आहे त्याच्या कडेला जाऊन नको कळायला. हे स्वतः कॉमन सेन्सनी कळलं तर याला आळा असेल. नियम यायला हवेत, नियम नको आहेत का, पाहिजेत, पण फक्त सरकारी नियम करून काहीही होणार नाही. सेल्फ डिसिप्लिन इज द ओनली वे. आपल्याकडे आय कॅन ओनली से दॅट द इग्नोरन्स लेवल्स आर शॉकिंग हा एकच शब्द वापरेन मी, आणि तो मुद्दा आहे इन्शुरन्स. अनेक लोकांचा असा एक गोड गैरसमज असतो की माझ्याकडे मेडिक्लेम आहे, पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स पण आहे, बस झालं. या दोन गोष्टी बहुतेक सर्व सुशिक्षित सुजाण लोकांकडे असतात. एक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असते आणि या दोन गोष्टी सहसा सगळ्यांच्याकडे असतात आणि असायला पाहिजेत. लोकांना असं वाटतं की मी काय पन्हाळ्याला ट्रेकला चाललोय, तर त्या ट्रेकवरती काय मी घसरून काहीतरी तडमडून पाय मोडला आहे की मेडिक्लेम. लोकांना हे माहीत नाहीये, फार महत्वाचं आहे, की मेडिक्लेम आणि पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्सचा तुम्ही ट्रेकवर गेलेले असताना ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला क्लेम मिळत नाही. हे लोकांना माहीत नाहीये. किती महत्वाचं आहे हे, मलाही माहित नव्हतं. एक तर इन्शुरन्स हा प्रकारच आपल्याकडे मुळातच त्याच्यामुळे, इन्शुरन्स म्हणजे ॲडव्हेंचर बाबतीतला इन्शुरन्स, त्याच्या बाबतीत संपूर्ण अंधार आहे, शून्य माहिती आहे लोकांना. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? त्या ट्रिप पुरता काढायचं. हां, तर ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर रायडर नावाचा एक प्रकार असतो. बरं. तो तुम्हाला मागून घ्यावा लागतो. तुम्ही आपणहून सांगितलं नाही तर तो तुम्हाला देत नाहीत. बरं, आणि इन्शुरन्सची गंमत काय आहे, इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला पॉलिसी देताना पटकन देतात आणि क्लेम देताना 100 प्रश्न विचारतात. करेक्ट. तर आत्तापर्यंत मग त्याच्यात सुद्धा जसं लोकांची जबाबदारी आहे, आयोजकांची जबाबदारी आहे, इन्शुरन्स कंपन्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने आपल्याकडे ॲडव्हेंचर रिलेटेड रेडीमेड प्रोडक्ट पॉलिसी प्रोडक्ट अशा अर्थाने आत्तापर्यंत नव्हतेच. गेल्या 2-3 महिन्यात नवीन पॉलिसी आहेत. म्हणजे आत्ता याच्यामध्ये या नवीन घडामोडी आलेल्या आहेत. पण अशा वेळेला मग मी त्या एका ट्रिप पुरता काढू शकता तुम्ही. आता 1 दिवसाचा इन्शुरन्स किती रुपयापासून असतो साधारण? 1 दिवसाचा मला आता जरा बघायला लागेल, पण 1 दिवसाचा अगदी 55 रुपये वगैरे आहे. 55 रुपये. कव्हर किती असं साधारण? मला मी बघून सांगतो, पण त्याच्यामध्ये मला असं आठवतंय 10 लाखाचा कव्हर होतो. हो, पण मी ठीक आहे 1.5 लाखाचं असेल, पण हे काय किती चांगलं आहे, नवीन आली आहे ही पॉलिसी, महत्वाचं आहे हे. तर इन्शुरन्स पॉलिसी हे लोकांना माहीतच नसतं. बरं, म्हणजे आता समजा तुझी ट्रेकिंग कंपनी असेल आणि तू काय बा कुलंग, मदन, अलंग, कळसुबाई 4 दिवस ट्रेकला चाललाय, मला स्वतःला ट्रेकला जायचं आहे, मी सहभागी. मी जेव्हा तुझ्याकडे पैसे भरायला येतो, काय 2,500-3,000 हजार रुपयाची काय ट्रेकची फी असेल, किती लोक प्रश्न विचारतात की या 2,500 रुपयामध्ये इन्शुरन्स इन्क्लुडेड आहे का नाही. बाकी नाही तर प्रश्न विचारतात, बस एसी आहे का नॉन एसी, जेवायला व्हेज का नॉन व्हेज, ज्वारीची भाकरी आहे का बाजरीची भाकरी आहे, झोपायला काय व्यवस्था आहे. हे तुम्ही पैसे भरतोय त्याच्यात इन्शुरन्स इन्क्लुडेड आहे का नाही. किती महत्वाचं. ऑर्गनायझर पण सांगत नाहीत.
की या 3,000 रुपयामध्ये इन्शुरन्स इन्क्लुडेड नाही, तुम्हाला हवा असेल तर हे 2 फोन नंबर देतो, तुम्ही तुमचा घ्या. करेक्ट. विषयच नाही इन्शुरन्स बद्दल. हा किती महत्वाचा मुद्दा आहे. आणि गोड गैरसमज आहे की मेडिक्लेम. हो, आज खूप महत्वाचा मुद्दा सांगितलाय, मलाही माहित नव्हता. तर लोकांचा हा जो गृहीत धरण आहे ना, हे फक्त पर्यटन स्थळांपुरतं नाही असं मला वाटतं कधी कधी. हे आता सर्वच बाबतीत झालंय. म्हणजे सेल्फी काढताना जाणं, सेल्फी काढण्यासाठी रिस्क घेणं, मुद्दाम कोणीतरी वर उभं राहतं आणि मग ते दाखवायला फोटो काढले जातात, सेल्फी काढले जातात. मोबाईल हे जे तंत्र आहे ना, याचा वापर, पुन्हा हा मुद्दा येतो, म्हणजे कॅमेरा, सेल्फी आणि त्याचा वापर. अगदी बरोबर. तुम्ही मग काउन्सिल म्हणून जे काम करत असता ते याच्यावर काही त्यांना एज्युकेट करण्यासाठी मुलांना असं काही प्रोग्राम आहे का? तंत्रज्ञानाची म्हणजे तंत्रज्ञानात कसं होतं की ती दुधारी तलवार असते. बरोबर. मोबाईलचे उपयोग आहेतच अर्थातच, काही निर्विवाद आहे, इंटरनेटचे उपयोग आहेतच, पण या सगळ्याचे वाईट परिणामही आहेतच ना. तर मोबाईलचा वाईट परिणाम हा की तुम्ही वाटेल ते जाऊन तो फोटो काढण्याच्या नादात काहीतरी गोंधळ होऊ शकतो. तर काउन्सिलच्या निमित्ताने असं आहे की मी आता तो पूर्ण इतिहास नाही सांगत बघत, कारण त्याचे महाडव्हेंचर काउन्सिलच्या युट्यूब चॅनलवर त्याच्याबद्दल व्हिडिओ आहेत. ठीक आहे. की महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दल काहीतरी नियम यायला पाहिजेत. बरोबर. कारण नियमच नव्हते, काहीतरी नियम पाहिजे. लोकांना याच्यावरती हे सांगितल्यानंतर असा धक्का बसतो की 2014 सालीपर्यंत या क्षेत्रात काहीही नियम नव्हते. कोणीही उठून काहीही करावं, काही देयर वॉज नोबडी हू कुड हॅव आस्क्ड अ क्वेश्चन. तुम्ही कोण असं विचारू शकायचे. 2014 पहिल्यांदा, त्याच्या मागे बराच इतिहास आहे तो आत्ता नाही सांगत मी, पण 2014 मध्ये स्पोर्ट्स डिपार्टमेंटनी पहिला एक काय GR अधिनियम आला. तो इतका भयानक होता की तो जर पाळायचा असता तर आम्हा सगळ्यांना आमचं आउटडोअरचं दुकानच बंद करून टाकावं लागलं असतं. तो अत्यंत अव्यवहार्य होता. मग त्याच्यावर ती एक PIL फाईल केली गेली, त्याच्यावर स्टे आला. 2018 मध्ये दुसरा एक GR आला, तो त्याहून विनोदी होता. त्याच्यात काही काही भयानक क्लॉज होते की साहसी उपक्रमाच्या नेत्याला हेलिकॉप्टर प्रणालीशी परिचित असावा. म्हणजे काय? हेलिकॉप्टर प्रणालीशी प्रचलित असावा म्हणजे नक्की काय? आता हा सरकारी अधिनियम आहे, मी माझ्या मनाचं सांगत नाहीये, सरकारी डॉक्युमेंट आहे पब्लिक डोमेन मधलं. त्याच्यात अशी पण काही काही विनोदी वाक्य होती की नदीतील साहसी प्रकारासाठी डोक्याची उपकरणे वापरणे आवश्यक आहे. हे वाक्य आहे, सरकारी वाक्य आहे. पण एनिवे, त्याच्याकडे मी फक्त या एकाच विषयावरती 2-3 तास बोलता येईल म्हणून मी परत इकडे येतो की मग तिसरा GR आला 2021चा, जो पर्यटन खात्याने आणला. तो तरी खूपच बरा. अजूनही त्याच्यात त्रुटी आहेत, पण दुर्दैवाने त्याचं अंमलबजावणीच झालेली नाही. तो अजून धुळखात पडलाय. त्यालाही कारण वेगळे, त्यात मी जात नाही, काही राजकीय कारण आहे, पण तिकडे नको जायला. तर त्याच्यामध्ये GR आहे फक्त 16 पानी. त्याच्याबरोबर एक काय म्हणूयात आपण संलग्न असं एक सेफ्टी गाईडलाईन्स म्हणजे सुरक्षा मार्गदर्शक सूचना असं एक जवळजवळ 550 पानी डॉक्युमेंट आहे. बापरे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक, आता उदाहरणार्थ रॅपलिंग, आता काय, किंवा आपण मगाशी म्हणलं वॉटरफॉल रॅपलिंग, धबधब्यातनं दोर लावून खाली उतरणे. तुम्हाला वॉटरफॉल रॅपलिंग करायचं ना, तर वॉटरफॉल रॅपलिंग करण्यासाठी पहिली स्टेप काय, दुसरी स्टेप काय, पार्टिसिपंटना सांगायच्या गोष्टी, पार्टिसिपंट टू इन्स्ट्रक्टर रेशो, त्याच्यातल्या मॅन्डेटरी गोष्टी काय आहेत, रेकमेंडेड गोष्टी काय आहेत, इन्स्ट्रक्टर्सनी इव्हेंट सुरू आधी घ्यायची तयारी, सगळं इव्हेंट चालू असताना काय करायचं, इव्हेंट संपल्यानंतर वाइंड अप कसं करायचं, ह्या सगळ्याचं एक 5-7 पानी फक्त वॉटरफॉल रॅपलिंगवर एक डॉक्युमेंट. तसं स्कुबा डायव्हिंग आहे, पॅरासेलिंगवर आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की काय करू नका, काय करा. तुम्ही जे म्हणता ना, हे त्या ऍडव्हेंचर स्पोर्ट्स बद्दल आहे किंवा ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज बद्दल आहे. बरोबर. ज्या आपण मुद्दाम करतो, म्हणजे चला आता मला इकडे जायचं म्हणून मी जातो. अगदी बरोबर. मी जाता जाता त्या गोष्टी करत नाही. स्कुबा डायव्हिंग काय मी उगीच उडी मारून करत नाही. बरोबर. ठरवतो मी आणि मग जातो. हे जे प्रकरण आहे ना, हे वेगळं आहे. हे आपण असंच करतो, कॅज्युअल टकर्स. म्हणजे मग हे याकडं कसं मॅक कसं बघतो? चांगला प्रश्न आहे. आणि खरं सांगू तर याचं माझ्याकडे निश्चितपेक्षा समाधानकारक उत्तर नाही. कारण असं आहे की मला याचे 3 घटक दिसतात: सरकार, ट्रेकिंग ऑर्गनायझर्स आणि कॉमन पब्लिक.
बरोबर. आता आपण कॉमन पब्लिक बद्दल बोलतो, करेक्ट. ज्याचा ट्रेकिंग ऑर्गनायझेशन संबंध नाही, बरोबर. जे रील बघतात, मोटरसायकल बघतात, किक मारून निघून जातात. करेक्ट. तर सरकारने जरी नियम आणले, आता आणलेले आहेत, तरीही सगळं अचानक छान छान होईल याच्यावरती माझा विश्वासच नाही. बरोबर. कारण फक्त नियम आणून जर सगळं चांगलं होत असतं तर लोकांनी सिग्नलच मोडले नसते. सिग्नल आहेत ना, सिग्नलचे नियम आहेत, कुठे पाळतात लोक. त्यामुळे नुसते नियम आणून काहीच होणार नाही. जरा काहीतरी तर धरबंद बसेल कदाचित. याच्यामध्ये फक्त स्वयंनियमन, सेल्फ डिसिप्लिन हा एकच मार्ग आहे. आणि म्हणून मॅकचा आत्ता हा पण एक प्रयत्न आहे की ठीक आहे, आपण सरकारकडे फॉलोअप करत राहू, हे सगळं सांगू, पण कॉमन माणसापर्यंत ही गोष्ट पोचायला पाहिजे. बरोबर. तर त्याच्यासाठी प्रयत्न. आपल्याकडे स्वयंनियमन का नसते? एक तर कायद्याची भीती नाही, आणि दुसरं असं की मी मगाशी म्हणणार का, टॉलरन्सच कमी आहे ना आपल्याकडे रिस्क बद्दलचा. साधा विचार करून बघ, सिग्नलला एखाद्या गाडी सिग्नल न पाळता निघून जाते. गाडीमध्ये काय आई बाप आणि 2 छोटी मुलं बसली असतात, वय वर्षे 10 आणि 12. तो गाडी चालवणारा आई किंवा बाप जे कोणी गाडी चालवत असतील ते हा विचार करतात का की आपण हा सिग्नल मोडून चाललोय तर नकळत आपल्या मुलांना आपण काय संदेश देतोय? म्हणजे तेवढ्या लहानपणापासूनच सेफ्टी बद्दलचा मूळ अवेअरनेसच जर नसेल की अरे याच्यात धोका आहे, तर लोक हे लाईटली घेणार असतात. म्हणजे गंमत सांगतो मी, एकदा मी एक युथ प्रोग्राम करत होतो, तिथे का ग्रुप डिस्कशनच्या निमित्ताने मी असा प्रश्न विचारला की सिग्नल लाल असताना का थांबायचं असतं? आता हा खरं म्हणजे त्यात काय प्रश्न आहे असं तुम्ही म्हणू शकता, पण हा प्रश्नाचं उत्तर काय मिळालं मला माहिती आहे का? मेजॉरिटी उत्तर असं होतं की पोलिसांनी पकडू नये म्हणून. हे समोर घडलेली घटना. हा म्हणजे सिग्नलला माझ्या आणि इतरांच्या सेफ्टीसाठी थांबायला हवं हे डोक्यातच नाही. पोलिसांनी पकडू नये म्हणून सिग्नलला थांबायचं असतं. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही गाडीमध्ये बसून तुम्ही सिग्नल मोडून निघून जाता तेव्हा तुम्ही गाडीतल्या तुम्हा दोघात जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर तुम्ही आपोआप एक त्यांना हे देताय ना, संस्कारच झाला, तो चालतं. आणि म्हणून आपल्याकडे सेफ्टी बद्दलचा शून्य अवेअरनेस आहे. आणि म्हणून मी जे मागातपासून म्हणतो ना की नको त्या विषयावरती चर्चा जास्त होते आणि मूळ मुद्दा राहतो बाजूला. एक खूप जुनी घटना आहे पुण्यातली, आठवत असेल कदाचित, 40 वर्ष झाली आता. पुण्यातल्या एक शाळेची बस पिकनिकला सासवडच्या तिकडे कुठेतरी गेली होती, फुरसुंगीच्या इथे. अनमॅन्ड लेवल क्रॉसिंग जे असतं ना, ज्याला आता तरी खूप ठिकाणी तिथे माणूस असतो जो ते गेट बंद उघड करतो. रेल्वे क्रॉसिंग अनमॅन्ड म्हणजे काहीच नाही, रूळ आणि रस्ता, गेटच नाही. तर तशा एका अनमॅन्ड क्रॉसिंग वरती ती संध्याकाळी बस परत येत असताना त्या ड्रायव्हरचा अंदाज चुकला आणि सह्याद्री एक्सप्रेसनी त्या बसचा ऍक्सिडेंट झाला. अनेक मुलं त्यात दगावली, अनेक जखमी. अत्यंत दुर्दैवी घटना, प्रश्नच नाही. त्या घटनेनंतर, आता हे मी 1980च्या दशकातलं सांगतोय तुला, तेव्हा तर मोबाईल नाही, इंटरनेट नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काहीच नाही. तर लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोचवायचा मार्ग काय? तर वाचकांची पत्रे. बरोबर. पेपरमध्ये यायचं वाचकांची पत्रे. त्यातली मी काही पत्र वाचत होतो. त्याच्यातलं मी एक पत्र, 2 पत्रांमध्ये असा सूर होता. बरं, ते मीडियाला पण सवय असते ना जर असं काहीतरी वाढवून. तर ती सह्याद्री एक्सप्रेस 60 किलोमीटरच्या भरधाव वेगाने चालली होती आणि मग ते कसं ती बस बुडवला वगैरे वगैरे वगैरे. त्या पत्रामध्ये त्या माणसाने असा प्रश्न विचारला होता की सह्याद्री एक्सप्रेस 60 किलोमीटरची वेगाने का चालली होती? मग मी जे नेहमी म्हणतो ना की टॉलरन्स सगळं गणितच वेगळे आहे सेफ्टीबद्दलच्या. याच्यावरनं ही चर्चा झालीच नाही की शाळेच्या बसच्या ड्रायव्हरना अनमॅन लेवल क्रॉसिंग ओलांडायचं ट्रेनिंग दिलं जातं का? दिलं जात नसेल तर ते कसं दिलं जावं? त्याचं काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असावी का? त्यांना ते कळलंय की नाही याचं असेसमेंट तुम्ही कसं कराल? हे सगळं रिस्क मॅनेजमेंटच्या आता मी धड्यात परत एकदा शिकलो. पण चर्चा काय? सह्याद्री एक्सप्रेस 60 किलोमीटरच्या वेगाने का चालली? अरे ती तिच्या रुळावरनं चालली होती. आपण ज्या घटनांबद्दल बोलतोय आणि जसं मी म्हणालो की काय म्हणतात त्याला, फ्रिक्वेंटली जे लोक जातात अचानक त्याचे खूप इश्यूज होतात.
त्याचे दोन मला त्या निमित्तानं प्रश्न पडतात. एक तर यामुळे रेस्क्यू टीम्स ज्या आहेत त्यांच्यावर खूप स्ट्रेस येऊ खूप, शकत असेल, आता अलीकडच्या वेळात खूप आला असेल, तर तो येतोच. स्ट्रेस असतो का आणि कसा असतो? आणि दुसरा प्रश्न मात्र त्यातच आहे की ह्या ज्या घटना घडतात वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगळ्या ठिकाणी, त्याचं काही डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे, त्याचं रेकॉर्ड काउन्सिलकडे येतं असतं का? पण त्याचं पुढे काय होतं? हे दोन प्रश्न आहेत. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो, कारण ठीक. त्याचं उत्तर मला एक शब्द देता येईल. त्याचं उत्तर आहे नाही. बरं. दुर्दैव आहे. डॉक्युमेंटेशन व्हायला हवं. प्रत्येक घटनेची नोंद व्हायला हवी. लोक म्हणतील कशाला पाहिजे नोंद, पण नोंद का व्हायला हवी की त्याच्या मागे जी कारणं आहेत की काय झालं, इम्पर्सनली तुम्हाला त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. इन्क्वायरी कमिशन कसं असतं ना तसं, आणि त्याच्यावरती नंतर रेस्क्यू टीमला काय करावं लागलं, अमुक तमुक, आणि पुढच्या वेळी असं काहीतरी घडू नये याच्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी, याच्यासाठी लेसन्स. करेक्ट. तर जेवढं डॉक्युमेंटेशन याच्यावर व्हायला पाहिजे तेवढं होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. पण यामध्ये पहिला प्रश्न राहिलेलाच आहे, पण त्याकडे नंतर येतो. याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन जर झालं तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याचा तुम्हाला डेटा एक्झॅक्टली समजेल. अगदी बरोबर. जो उद्या GR काढणार असाल तुम्ही तर त्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. प्रश्नच नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ती नोंद झाल्यामुळे कुठले कुठले पॉईंट्सवर काय काय होतं तुम्हाला एका क्षणात अगदी बरोबर कळू शकतं. पण हे किती महत्वाचं आहे की नक्की. मग या निमित्तानं तुम्ही आता जर सगळे काउन्सिल तुमची कम्युनिटी एकत्र आली असेल तर तुम्ही एका जबाबदार पोस्टवर आहात, तुम्ही हे मांडा की अशा पद्धतीनं व्हावं. असं प्रयत्न चालू आहेत. वा. फक्त मी असं म्हणेन की आमचे हात कमी पडत आहेत आता काउन्सिलमध्ये. जेवढी लोक आम्हाला जॉईन होतील, जेवढे व्हॉलेंटियर मेंबर येतील, तेवढं आम्ही लोकांपर्यंत हे पोचवू शकू. आणि डॉक्युमेंटेशन महत्वाचं आहेच. म्हणजे मी पटकन एक उदाहरण सांगतो. जवळजवळ 20-22 वर्षांपूर्वी बँगलोर जवळ सावंतदुर्ग नावाचं ठिकाण आहे, तिथे आम्ही एक आउटडोर प्रोग्राम करत होतो. संध्याकाळ झाली होती, आम्ही सगळ्या दिवसाची ॲक्टिव्हिटी संपून गप्पा मारत बसलो होतो, आणि दोघं मुलं अशी धावत आली. ते म्हणे वरती तिथे ॲक्सिडेंट झाला. आम्ही सगळेजण अनेक वेळा फर्स्ट एड कोर्स केलेले असल्यामुळे आणि ते असं ड्रिल डोक्यात झालेलं आहे, त्यामुळे कुठलाही गडबड गोंधळ न होता तू हे कर, तू हे घेऊन ये, असं पटापट सगळ्या वस्तू घेऊन आम्ही वरती गेलो. तो एक मुलगा पडला होता रॅपलिंग करताना. ते सगळं असेसमेंट झाली. नशिबाने मोबाईल तिथे रेंज येत होती. बँगलोरचा आमचा जो लोकल मित्र होता त्यांनी डॉक्टरला फोन केला की जो सगळ्या बँगलोरमधल्या जेवढे रॉक क्लाइम्बिंगचे लोक मोडून त्याच्याकडे येतात त्यांचे तोच करतो डॉक्टर, त्याला फोन केला. तो रात्री हॉस्पिटल पोहोचला. आम्ही स्ट्रेचरवरती या मुलाला खालती आणला. नंतर नशीब ती मुलं एक टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन आली होती, ज्याचं मागचं दार असं उघडता येतं. ते मागचं दार असं उघडून आम्हाला ते स्ट्रेचर मागणं हात टाकता आलं. मी आत्ता सगळा उल्लेख का करतोय, आत्ता या रिस्क मॅनेजमेंटचा कोर्स करत असताना त्याच्यात एक असाइनमेंट होती की तुमच्याबरोबर झालेली एखादी सेफ्टी रिलेटेड घटना तुम्ही कशी हँडल केली आणि त्याच्यात कुठले कुठले फॅक्टर होते, काय काय होतं, असं होतं तसं होतं. मी जेव्हा ही घटना लिहित होतो लाईक अन इन्सिडेंट रिपोर्ट की इतक्या वाजता आम्हाला कळलं, मग आम्ही हे केलं, मग हे केलं, ते केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं 20 वर्ष होऊन गेल्यानंतर मी हे लिहित असताना की आम्ही बाकी सगळं बरोबर केलं. सामान घेऊन गेलो, स्ट्रेचरचं सामान नेलं, हे केलं, ते केलं, डॉक्टरशी बोललो, दर 2 मिनिटांनी त्याची आम्ही पल्स मॉनिटर करत होतो, ते सगळं बरोबर केलं. आपण खाली पोचल्यानंतर याला बँगलोरला न्यायचा कसा याचा आम्ही नव्हता विचार केला होता. जर ते 2 व्हीलरवर आले असते तर काय केलं असतं, किंवा काय छोट्या गाडीतनं, कारण त्याच्या कसं नेणार, स्पाईन इंजुरी झाली होती, त्याला पेल्विक फ्रॅक्चर होतं, त्याला ऑब्व्हियसली गाडीतनं बसून घेऊन जाता आलंच नसतं. तर आधी विचार करून त्या सगळ्या रेस्क्यूचा जो कोऑर्डिनेटर आहे की आपल्याला ॲम्ब्युलन्स लागणार आहे, ॲम्ब्युलन्स मागवून ठेवा. कारण जर त्या दिवशी त्यांच्याकडे टेम्पो ट्रॅव्हलर नसती तर आम्ही खालती आल्यानंतर ॲम्ब्युलन्स मागवली असती, त्यात एक महत्वाचे 2 तास वाया गेले असते. आता हे मी जेव्हा लिहून काढलं परवा, तेव्हा मला लक्षात आलं की म्हणलं अरे आपण ती टेम्पो ट्रॅव्हलर गृहीत धरली होती. खरी गोष्ट आहे. आता हे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट की नेक्स्ट टाइम असं करताना इव्हॅक्युएशन झाल्यानंतर तुम्ही नेणार कसे आहात हे आधी ठरवा. हा जर मुद्दा क्रमांक 3 असेल तर तो लक्षात राहील ना जेव्हा तुम्ही ड्रिल करता तेव्हा. तर डॉक्युमेंटेशन महत्वाचं आहेच. माझा जो पहिला प्रश्न होता की या सगळ्या घटनांमुळे छोट्या छोट्या घटना घडतात कुठे कुठे,
तर रेस्क्यू टीम्स ज्या असतात त्यांच्यावर स्ट्रेस कसा वाढला? भयंकर वाढलेला आहे स्ट्रेस, वादच नाही याच्यात. एक म्हणजे यांच्यातल्या कुठल्याही रेस्क्यू टीमला याच्या ते हे जे काही चांगलं काम करतायत, ह्युमॅनिटेरियन काम आहे म्हणूयात आपण, याचा एक नवा पैसा मिळत नाही. कोण देणार ना? हा एक मुद्दा. प्रत्येक शनिवार रविवार आला की ते बिचारे सगळे अलर्टवरती. मग त्यांनी त्यांच्या फॅमिलीवर पिक्चरला जाणे बिणे हे कधीही रात्री 2-3 वाजता सुद्धा फोन येऊ शकतो. प्लस व्हॅलीत एक मुलगा पडलाय की मग याला फोन कर, त्याला फोन कर, मग रोप गोळा कर, मग गाड्या काढ, मग तोपर्यंत माहिती काढ, कोण होता, त्याच्याबरोबरचे कोण होते, मग नक्की झालंय काय, आहे का गेला. कारण रेस्क्यू टीम किती लोकांची असते जनरली? याला असा एक फिक्स्ड आकडा नाहीये जनरली, पण साधारण एक 10 ते 12 लोक तरी असायला पाहिजेत. मग आता हे 10-12 लोक कॉर्डिनेट कर, हे वेगवेगळ्या ठिकाणी आपापले काम करत असतात, हे सगळे हौशी आहेत सगळे. सगळे मला प्रश्न विचारायचा आहे की हे कॉर्डिनेट करून एकत्र येतात, इथून तिथं जाणं, तिथून इथं, ह्याचा खर्च बिर्च कसं काय? खिशात ना. काय सांगताय? कोण देणार? सांग ना, तू सांग ना मला, कोण देणार पाहिजे? पोलीस देणार? सरकार देणार? कोण देणार म्हणायचं त्यांना? हा मोठा प्रश्न आहे. आणि हा मी मॅकतर्फे आम्ही पर्यटन मंत्रालयाकडे मांडलाय हा, की अहो रेस्क्यू टीमसाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजेत ना. ऑनरेरियम म्हणा, काहीतरी म्हणा त्याला. हे देव माणसं अक्षरशः ते काम जे करतात त्याला सॅल्यूट आहे. बापरे. आणि जाण्या येण्याचा खर्च हा तर मी म्हणतो म्हणजे कमी आहे, तरी खर्च आहे. त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचं इक्विपमेंट लागतं. रोप आहेत, हेल्मेट आहे, फ्रिक्शन डिव्हाइस आहेत, स्ट्रेचर आहे, हेडलॅम्प आहे, लाईट आहे, सगळ्या गोष्टी आहेत ना. हे कुठून येणार? हे सगळे ते लोक असे खर्च पदरचे पैसे घालूनच करतो. काय हाऊस म्हणून कमाल कौतुक वाटतं मला. म्हणजे सॅल्यूट आहे. नाही, कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे ती, प्रश्नच नाही. तर मग यांच्यासाठी काहीतरी निश्चित सरकारने उपाययोजना करायला पाहिजे असं मला वाटतं. मला काय सगळ्यांनाच वाटतं, अगदी प्रश्नच नाही. म्हणजे सीमेवरच्या जवानापेक्षा कमी नाही आहे ते काम, अजिबात नाही आहेत. त्यातही आहेत, म्हणजे मी मगाशी म्हणलं ना की सगळीकडे संत महात्मे नसतात, त्यातही गोंधळ करणारे लोक आहेत. मी अजिबात आय एम नॉट सेइंग दे आर अबाउट गिल्ट. म्हणजे अशा घटना घडलेल्या आहेत की एका ठिकाणी 3-3 रेस्क्यू टीम. काय होतं की अरे 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 चला म्हणजे तुला फोन आला की तू तुझ्या मित्राला फोन करणार, तो तिसऱ्याला फोन करणार, तोपर्यंत इथनं 2 लोक मोटरसायकलला टांग मारून निघणार. 3-3, 4-4 रेस्क्यू टीम येतात. मग त्यात थोडी हेवे दावे, चढाओढ हे सुद्धा होतं. त्याच्यासाठी क्रेडिट घेणे, मग ते पेपरमध्ये लेख आला त्यात माझं नाव का नव्हतं वगैरे, हे सगळे अनडिझायरेबल गोष्टी. त्याप्रमाणे ते ठीक आहे. पण ती गाडी पडलेलं तर रेस्क्यूचं मी सांगितलं ना मगाशी, तेव्हा एक रेस्क्यू टीम आली, त्यांच्यातल्या अनेकांच्या पायात चपला होत्या. आता या 4 चौकात बोलणाऱ्या गोष्टी नाही, पण हे सुद्धा बाहेर आलंच पाहिजे ना. त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की मुळातच रेस्क्यू हा एक संपूर्णपणे अनऑर्गनाइज्ड भाग आहे. त्याच्या मागे कुठलीच यंत्रणा नाही. करेक्ट. म्हणजे जेव्हा पूर येतो, चेक कोणाचाच नाही, पूर येतो फॉर एक्झाम्पल, तेव्हा काय लोक फायर ब्रिगेड, NDRF, मग काय नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, ते त्यांच्या बोटी, ते जवान आणि हे सगळे जेव्हा येतात त्यांच्या मागे NDRF नावाची एक यंत्रणा आहे ना. या सगळ्या ज्या रेस्क्यू टीम आहेत हे सगळे असे मित्र ट्रेकिंग क्लब, त्यांच्या पाठीशी एक यंत्रणाच नाहीये. पूर्णपणे अनऑर्गनाइज सेक्टर आहे. परवा हे ती जी आपल्या सगळी चर्चा सुरू झाली त्या कुंभे याच्यावरनं, ते आमच्या ते मॅकचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असं काही चिडून अशी चर्चा चालू आहे की फ्री रेस्क्यूज बंद करून टाका, पैसे लावा काढण्याचे. पण असं आहे ना की तो इतका ट्रिकी प्रश्न आहे की अरे तो खाली पडलाय, तो काढा ना. आता कोणी म्हणलं आधी 1000 रुपये द्या, मग लोक म्हणते हे तुम्ही बघा ह्युमॅनिटेरियन कामाचे पैसे घेतात का वगैरे वगैरे. मुद्दा बरोबर हा एक. आणि मग लुटालूटच सुरू होईल की नाही 1.5 लाख रुपये द्या. अगदी बरोबर. मग काय त्याला काही धरबंद राहणार नाही. पण याला काय फॅक्ट ऑफ द मॅटर इज या निमित्तानं मला हे यंत्रणा नाही पाहिजे, असायला पाहिजे. आता ती सरकार असावी का, या सगळ्यांची मिळून एक काहीतरी संघटना असावी की काय महाराष्ट्र सार्वजनिक रेस्क्यू संघ,
हे आता याच्यावरती मी Okay. अथॉरिटी नाहीये, पण एक यंत्रणा नाहीये असायला हे पाहिजे. मात्र आहे. याच्या आपण आता एक शेवटच्या पण महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. तुम्ही बोलता बोलता मगाशी बोललात की आता हे ऍडव्हेंचर गेम्स आता घराघरात आलेले आहेत, सोसायट्यांमध्ये हो. किंवा बिल्डिंग टू बिल्डिंग जे तुम्ही मगाशी, आणि तो आणि महत्वाचा ऍडव्हेंचर पार्क्स. तर हे आकडे तुम्ही कसं पाहता? हे बरोबर आहे, नाही बरोबर आहे? लहान मुलांसाठी ते आता क्लाइम्बिंगचे वॉल्स केल्या जातात, याकडे तुम्ही कसं पाहता? काय काय बरोबर, काय चूक? नाही, मग त्याच्यामध्ये मला वाटतं चूक, ते क्षेत्र वाढतंय चूक काहीच नाही, चांगलीच आहे. क्लाइम्बिंग वॉल झाला तर मला आनंदच होईल, कारण आम्ही जेव्हा रॉक क्लाइम्बिंग सुरू केलं तेव्हा याचं पुढे काय होईल याचं काहीच माहित नव्हतं. आज आर्टिफिशियल रॉक क्लाइम्बिंग म्हणजे त्या भिंतीवरती होल्ड लावलेला असतात, तो ऑलिम्पिक स्पोर्ट आहे. आता ऑलिम्पिक्स चालू आहे, उद्या परवा तुम्हाला ऑलिम्पिक्स मध्ये दिसेल. इट्स अन ऑलिम्पिक स्पोर्ट. काय माहिती आजपासून 10-15 वर्षांनी कोणीतरी मिळवेल ना सुवर्ण पदक. क्लाइम्बिंग वॉल व्हाव्या ना, माझं काहीच म्हणणं नाही. पण हे जे आता गल्लोगल्ली त्या झिपलाईन, जायंट स्विंग नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे प्रचंड मोठा झोपाळा. अच्छा. खूप म्हणजे 60-70 फूट. बापरे. तिथे केबल मिळते, अशा 2 खुर्च्या असतात, त्याच्यात हार्नेस बसवतात आणि केबल ही विंचनी तो झोपाळा असा मागे असा ओढतात आणि देतात सोडून. ते उई असं करून मग ते किंकाळ्या, फोटो बिटो असं सगळं होतं. तर या सगळ्याचं बांधकाम, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट, त्याचा मेंटेनन्स, हा म्हणजे जर लोकांना आता भीती वाटली तर वाटू दे, संपूर्णपणे अंधार आहे त्या भागात. बापरे. कारण की झिपलाईन मी ते म्हणलं ना, एका दोरावरनं किंवा केबलवर दर 2 महिन्यांनी एक अपघात होतोय आपल्याकडे. दर 2-3 महिन्यांनी झिपलाईन तुटली, सुटली, हार्नेस तुटलं. एका झिपलाईनवरनं दोघे पाठवत होते, पडले. बापरे. दर 2 महिन्यांनी एक अपघात होतोय. बरं, हे तुम्हाला वाटेल मी फक्त तक्रार करायला बसलोय. चांगल्या गोष्टी होत नाहीत का? होत आहेत. असे मला ॲडव्हेंचर पार्क माहिती आहेत की जे त्यांच्या अख्ख्या त्या सेटअपचं ऑडिट करून घेतात. ते ऑडिट करणारे इन्स्पेक्टर आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला कोर्स करावा लागतो, रोप्स कोर्स इन्स्पेक्टरचा. त्यांच्याप्रमाणे ते ऑडिट करून घेतात, त्याचं मेंटेनन्स करून घेतात. पण हे अगदी एका हाताच्या बोटावर मोडणारे आहेत. मुद्दा असा आहे की आता खोपोली, लोणावळा, पनवेल या भागात खूप ॲडव्हेंचर पार्क आहेत. तिथे लोक जातात विकेंडला पिकनिकला. ते एखादा छोटा मुलगा आग्रह करतो, बाबा मला त्या झोपाळ्यावरती. बाबा काय करतो, बाबाचं इकडे तिकडे लक्ष असतं. बाबा भरतो 1000 रुपये तिकीट, मुलाला देतो पाठवून. त्याचं ऑडिट केलंय का, त्याचा मेंटेनन्स कधी झाला होता, हा प्रश्न विचारतच नाहीत. आणि ग्राहक म्हणून तुम्हाला हक्क नाही आहे का हा प्रश्न विचारायचा? अगदीच 100%. की हे ऑडिटेड आहे का, याचं सर्टिफिकेट कुठं आहे, लास्ट ऑडिट कधी झालं होतं? तुम्ही 1000 रुपये जर भरताय, तुमची जबाबदारी नाही का हे विचारायची? किंवा दुसरी पण ऑर्गनायझरची हे जबाबदार नाही का की तिथे डिस्प्ले करा की लास्ट ऑडिट डन ऑन. करेक्ट. पण मगाशी जो प्रश्न होता की कॉमन माणसांकडे जात चालले, उद्या जर लोक हा प्रश्न विचारायला लागले की अहो पण याचं ऑडिट कधी झालं होतं, आम्ही नाही येणार, मग त्या रिसॉर्ट मॅनेजरवरती प्रेशर येईल ना की अरे लोक हा प्रश्न विचारतायत की ऑडिट झालंय का. बरोबर. मग ते ऑडिट करतील. आणि दुर्दैव असं आहे की आपल्याकडे केरळ, गुजरात, उत्तराखंड आणि हिमाचल या 4ही ठिकाणी हे होतंय. हो. बर. सरकारकडनं फ्लाईंग व्हिजिट होते, रिसॉर्टला कुलूप लागतं जर त्यांनी ऑडिट केलं नसेल तर. गुजरातमध्ये 2 ॲक्सिडेंट झाले, त्याच्यानंतर ते खूपच स्ट्रिक्ट झाले. हे जर तिथे होऊ शकतं तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? आता सरकार जेव्हा जागं होईल तेव्हा जागं होईल. कॉमन लोक, मला खरंच कळतं की हा प्रश्न का नाही विचारा. तुम्ही हॉटेलमध्ये जाता आणि AC बंद आहे म्हणून तक्रार करता, सांबारमध्ये मीठ कमी आहे म्हणून तक्रार करता, आणि तो तुमचा हक्क आहे, मान्य आहे. तुम्ही पैसे भरताय ना, मग तुम्हाला चांगला सांबार मिळायला पाहिजे. तसेच 1000 रुपये इथे पण भरताय ना. बरं, आणि कमी मिठाचा सांबार खाऊन तुम्ही मरणार नाही, पण ते झिपलाईन तुटून लोक मेली आहेत आणि दर 2 महिन्याने मारतायत. तिथे का लोक प्रश्न विचारत नाहीत की याचं ऑडिट कोणी केलंय, लोकांनी, किंवा हे ऑडिटेड आहे का नाही, सर्टिफाईड आहे का नाही, होय, विचारतच नाहीत लोक. तर लोकांनी प्रश्न विचारणं हा एक मला अगदीच महत्त्वाचा मुद्दा वाटतो. यालाच अनुषंगून जाता जाता तुम्ही काय सांगाल की
ही जी लोक ट्रेकला जातात अचानक, म्हणजे मी ऑर्गनाइज्ड बद्दल बोलत नाहीये, हो हो जे मित्र म्हणून जातात, अगदी फिरायला जातात, पावसाळी सहल करतात, तामिळी घाटात जातात, दारू पितात, वगैरे जे काय सर्वसामान्य लोक आता करतायत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये, अगदी अगदी. त्या लोकांना तुम्ही काय आत्ता सांगाल की काय नियम किमान पाळले पाहिजेत आपण सेल्फी काढताना किंवा व्हिडिओ काढताना, कुठं जाताना, धबधब्यात जाताना, तर काय एक मिनिमम, एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जो असतो काय सांगाल? मला वाटतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बेसिक इक्विपमेंट. आणि मी भयंकर रोप हार्नेस बिर्नेस बद्दल बोलतच नाहीये. बरं, आपण कॉमन लोणावळा खंडाळा पर्यटक हा करेक्ट असे आपण बोलतोय. हो. बूट तरी घाला ना कमीत कमी पायात. किती रील मी बघतो आज ट्रेकचे ज्याच्यामध्ये लोकांच्या वयात बूट पण नसतात, चप्पल, सँडल, हाय हिल्स असेही घातलेले. मी एक रील आत्ता परवा बघितलं. त्या रीलचा विषय असा होता की जळवा लागल्या की ट्रेकची मजा संपते. आणि मग तिथे ते काय किंकाळ्या बिंकाळ्या ते जळवा लागलेल्या, त्या रीलमध्ये अनेक लोकांनी बूटच नव्हते घातलेले. मग परत एकदा मूळ विषय सोडता भलतीकडेच. दुर्दैव असं की त्या रीलला 1.5 लाख लाईक होते. तर बूट बरोबर, एस्पेशली उन्हाळ्यात तुम्ही जात असलात तर फुल स्लीव्हचं काहीतरी कॉटनचं घालावं. टोपी हा इतका महत्त्वाचा विषय आहे. आमचा डॉक्टर मिलिंद चितळे जो फर्स्ट एड कोर्स करतो तो नेहमी म्हणतो की तुमचं डोकं हे रेडिएटर सारखं काम करतं, हे लुझिंग बॉडी. लोकांना नुसतंच आपल्या टोपी फॅशनसाठी लागते, पण टोपी ही अतिशय महत्वाची आहे ऊन पाऊस वारा या सगळ्यापासून संरक्षणासाठी. त्यामुळे बेसिक क्लोथिंग हे आधी माझं म्हणणं आहे. दुसरं असं आहे की आता ट्रेकला जाण्याचा अनुभव असणारे खूप लोक आहेत. आधी शोधावे लागायचे. तर शक्यतो आधी तुम्हाला माहीत नसलेल्या ठिकाणी त्या ठिकाणची माहिती असलेल्या लोकांबरोबर जा. एकटं जाण्यात काही म्हणजे भूषण नाहीये ना, किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखाली जाण्यात कमीपणा नाहीये. बरोबर. त्यांना किंवा किमान त्यांना विचारून तरी जा. बरोबर. ते एक. दुसरं, आजकाल हे रेस्क्यू टीम ची डोकेदुखी अजून एका कारणाने वाढली आहे की कुठे चाललोय काय चाललोय कोणाच माहित नसतं. करेक्ट. मुंबईहून एक मुलगी हरिशनला जाते असं सांगून निघालीये, 4 दिवस झाले परत आली नाही. मग तिथे खरंच हरिशनगरला गेलीये का आणि कुठे गेली, ट्रेनमध्ये बसून दिल्लीला पण गेलो काहीच माहित नाही ना. त्यामुळे तुम्ही कुठे जाताय, किती लोक जाताय, कधीपर्यंत परत याल, हे कोणाकडे तरी तर सांगून ठेवायला पाहिजे. या साध्या कॉमन सेन्सच्या गोष्टी. अगदी अगदी. मग हे एकेकाळी अगदी काल परवा मी आणि माझी मुलगी जेवायला गेलो होतो, याच विषयावर चर्चा झाली होती. तर ती मला म्हणली की मला एक कळत नाही, हे आजकालचे सगळे लोक जातात त्यांच्या आईबापांनी त्यांना असं कधी सांगितलं नाही का की अरे रेलिंग ओलांडू नको, अरे पडशील हा. आमचे आईबाबा आम्हाला सांगायचे असं, आजकालचे आईबाबा सांगत नाहीत का, असा प्रश्न माझ्या मुलीने परवा मला विचारला. तर इक्विपमेंट, नॉलेज असणाऱ्या माणसाबरोबर किंवा एक्सपिरियन्स असलेल्या माणसाबरोबर जा. दुसरं जो मी कॉमन सेन्स टॉलरन्स बद्दल बोलतोय की तुम्ही तिथे जाताना 2 मिनिटं की अरे 1 मिनिट इथे जर रेलिंग लावलंय, टाळ्यावर असणं, रेलिंग लावलंय तर ते रेलिंग लावल्याने काहीतरी विचार करून रेलिंग लावलं असेल ना, तर रेलिंगच्या पलीकडे जाऊन का फोटो काढावा असा वाटतो लोकांना, ही दुर्बुद्धी का सुचते लोकांना. रेलिंग गंमत म्हणून लावलंय का तिथे. तर एवढा तरी महाबळेश्वरला गेलो तो परवा, तर मला सर्रास दिसलो होतं की तो कडा आहे कुठल्याही पॉइंटला आणि कडेच्या मुद्दाम पलीकडे जाऊन बसायचं. 2-3 वर्षांपूर्वी एक तो व्हिडिओ खूप फिरत होता, कमीत कमी आमच्या कम्युनिटीमध्ये तरी. 2 मुलं असंच पावसाच्या दिवस रेलिंग वरती बसून आणि एका हातात बाटली, आणि त्याचा लोक फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत. तो पलीकडे गेला रेलिंगच्या, मग तिथे रेलिंग असा एका हाताने लोंबकाळून दुसऱ्या हातात बाटली. मला ती रील बघताना अजून मला राग का आला, एक 50 लोक उभं राहून रील काढत होते किंवा व्हिडिओ काढत होते. त्यांच्यातला एकाला सुचलं नाही की जाऊन त्याच्या 2 कानाखाली लावाव्या, काय होईल, भांडण होईल, अजून काय होईल. 50 लोक बघत का उभे होते तिथे 10 मिनिटं रेलिंगच्या अलीकडे. मग मला आज कोणाकडे बोट दाखवायचं हेच कधी कधी मला तर असं, आता लोकांची मानसिकता ही आहे ना, म्हणजे सॉरी टू से मला माहित नाही, पण मी जेव्हा आजूबाजूला लोकांशी बोलतो असं वाटतं तो त्याच्या कर्मानं जातोय ना, लेट हिम गो, अशा झोन मध्ये आले सगळं. त्या व्हिडिओ मध्ये नंतर तसंच होतं
तो त्या रेलिंगच्या पलीकडे गेलाय, मग असा लोंबकळून बिमकळून आणि एका पॉइंटला गुल पडला. हे असंच होतंय, कारण लोकांना स्ट्रेस त्यांची एवढी झाली आहे, कुठेच्या नादाला लागतो, ह्याच्या कर्मानं जाईल असं झालंय. त्यामुळे आपण आता एवढंच करू शकतो की मी त्यातला नाही ना बाबा, मला माझा ताळा ठेवायला लागणार आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात. मला खात्री आहे की या एपिसोड बघितल्यानंतर किमान शहाणपण येईल आपल्याला. आणि जसं सरांनी सांगितले त्या सगळ्या गोष्टी आपण जर पाळल्या, बूट घालण्यापासून कपड्या आणि टोपी या सर्व गोष्टींपर्यंत तर, आणि इन्शुरन्स, तर खूप गोष्टी सोप्या होतील. मला वाटतं की आपण इथं थांबायला आत्ता हरकत नाही. पण तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये आलात आणि ह्या गोष्टी सांगितल्या, तुमचा अनुभव सांगितलात, हा फार महत्त्वाचा वाटतो मला. अशा घटना घडू नयेत असं मला प्रामाणिक वाटतं. सेल्फी व्हिडिओज, फोटो हा एक भाग झाला, पण त्याही आधी जीव आहे आणि तो जास्त महत्त्वाचा आहे. तर काळजी घ्या, मजा करा, कॉमन सेन्स वापरा, कॉमन सेन्स वापरून आणि ताळ्यावर ठेवून. तर हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. तुमचं म्हणणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर हा एपिसोड पटला असेल तर जे तुमचे ट्रेकर्स आहेत किंवा असे जे लोक बाहेर पडतात त्यांच्यापर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांनाही कळेल. तर या निमित्तानं तुम्ही आलात, खरंच थँक्यू व्हेरी मच. चांगली माणसं जोडली म्हणायला पाहिजे, कारण ही चर्चा आमच्या कट्ट्यावरती चालू असते, पण मित्रमंडळाच्या निमित्ताने खूप लोकांपर्यंत हा विषय पोचेल, ही खूप चांगली गोष्ट आहे. तर थँक्यू मीच म्हणाल नाही. तर खरंच थँक्यू. आणि चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. त्यापैकी आणखी एक व्यक्तिमत्व आपल्या मित्रमंडळीच्या कुटुंबात आलेलं आहे. तर तुम्ही इतरांना पाठवा आणि तुम्ही जोडले जा. थांबतो मी इथं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.